हे बघा, पहिलं सीपेस कुठं होतं, इथे हे जे पत्रे लावले ना, इथं आम्ही बसायचो. आता इथून एवढं किती आतमध्ये रोड, एवढे भारी रोड झालेत ना आतून. बघू थोडंसं पुढे जाऊन मग. किती समुद्र आतमध्ये नेलायत, भरपूर आतमध्ये नेलं समुद्र. असं ते कामं सगळे आतल्यात सगळे रोड वगैरे केलेत म्हणून. मेघा, कसं काय वाटतंय? छान वाटतंय ना, भारी वाटतंय ना. इकडे बघा. हवा एवढी नाही इकडे, खूप हवा आहे. इथून येतात. अच्छा, यश कुठे गेला गाडी घेऊन तिकडं? अच्छा, अरे बापरे. आम्ही बरेच दिवसातून आलो ना, त्याच्यामुळं पण माहिती आहे का, हे कामं चालू होते ना, इकडे कोणाला बसायला देत नव्हते, यायला देत नव्हते. सगळे पत्रे लावून पॅक केलेलं होतं. हां, अच्छा, आतून ना. हां, बदल झाला. आपण आलो तेव्हा बघितलं, ये याच्यासारखं झालं नरीमन पॉईंट सारखं. हां हां, सेम सगळीकडंच आहे, कुठंच बसू देत नव्हते. आता हे बघा किती छान वाटतंय, एकदम मोकळं भारी वाटतंय असं. कारण मी पण खूप दिवसातून आले, मस्त वाटतंय. सोना आम्ही एकदा आलेलो, पण बसायला जागा नव्हती त्यावेळेला. समुद्र, इथं समुद्र येणारा हा. आता एकदम आम्ही पुढे आलोय, माणसं बसलेत कुठं ते बघा. एवढं म्हणजे कितीतरी जागा समुद्राच्या आतून काढून असे केलेत. बापरे, काय करायचं. आतल्या आतून रस्ते आहेत. इकडनं हे जे दिसते ना ताईंनो, आतल्या आतून रस्ते आहेत बघा हे सगळे. बघा, हा खालून आतून रस्ता आहे. आतमधून जायचं एकदम तिकडे समुद्राकडे बसायला. यश येतो रनिंगला म्हणून त्याला माहिती आहे, आम्हाला तर काही कळलंच नसतं, कारण सगळं नवीन नवीन झालं ते. चला, त्या निमित्ताने बघायला पण भेटलं आणि थोडी माहिती पण भेटली. बघा, आतून वरती ओपन आहे, आतून रस्ते बघा. हे इथं सगळं पाणीच पाणी असायचं. इथं शिडी केली जायला, असं इथं वरतून काहीतरी असेल. हे काय सायकली पण घेऊन आलेत. आहे, चांगलं आहे. आता इथून वरती जायचं. लाईट, बापरे, कामं चालू आहे. इथं आता एकदम प्लेन आहे. इकडे पळायला आता जागा आहे अशी. एकदम फ्रेश वाटलं आज इकडे येऊन, सगळ्यांना बरं वाटलं, मस्त. नाही तर रोज आहेच आहे आपण आपल्या आपल्या कामांमध्ये. हा, येते ना दादा, पाय इकडे घे. मेगा, मोबाईल सांभाळ, पर्स हवेने उडाल. समुद्र देवता पहिला तर त्याला नमस्कार केला. आता इथं काळोख आहे ना पुढे, म्हणून तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते. लाटा कसल्या जोरात येत आहेत, खवळला कसलं एकदम. किती भारी वाटतंय. पाय पडले का साहेब? हो, पडलो तुम्ही बस. हवा किती आहे, मेघाचे केस भरभर करताय. कसलं भारी वाटतंय ना. हवेने मोबाईल सांभाळा. भारी, मस्तच भारी वाटतं. पहिले साहेब आम्ही यायचो ना, मी नारळ वगैरे सोडायचे असं. आता आमचं येणंच नाही होत आहे समुद्र देवताला पण, श्रीफळ वगैरे असं. हा, आहे मोबाईल सांभाळा. मस्त वाटतं.
मला तर भारी वाटलं आज एकदम. हा ना, हे बघ आपल्या म्हातारी कुठून गेले बघ. स्नेहाचा फोन चालू होता. एवढ्या याच्यावर कशाला गेली तिकडे चालत स्पॉट आहे. आई ग फोटो खादा फोटो काढ. आता कसल्या जोरात यायला लागले. एवढं पाणी वरती उडवत आहे ना आता. खूप जोरात येतात ते बघा. अरे बापरे मस्त वाटतंय. हा थोडं तरी पाणी लागू दे बाबा. हे आलेले शितोडे आले ते साहेब. बापरे आई बघितलं कुठपर्यंत पाणी येते. एवढं भारी वाटतं. तर आता निघालोय परत. जिकडनं आलोय त्याच बाजूला पुन्हा जायला. मेघाला एवढं भारी वाटलं ना. केस बघ कसे भरभर करताय. मस्त वाटलं. पण आम्ही फोटो वगैरे काढले. पहिले ना इकडं ते मटक्याची कुल्फी वगैरे यायची ना. आता ना इकडं अलाउड नाही करते वाटतं काही. मस्त मजा केली पण बरं वाटलं. एवढ्या लाटा जोरात येत होत्या. आज मीच कितीतरी वर्षातून आले तेव्हाच, कारण बंद होतं त्यामुळे कोणाला अलाउड नव्हतं इकडे यायला. आता उद्या स्नेहा यायची. स्नेहा एवढी भांडत होती ना. हां स्नेहा भांडत होती ना. मला नाही नेलं आणि तुम्ही तिकडं गेले. बदलतात सगळे असं लय बडबड. तर उद्या यायची ती. यश तिला घेऊन येईल. जाऊ दे आमचा जीव सुटला. काय हे चालले तारा दोघं पुढे. पातळ माणूस आलं हे चालतं. मी काय एवढी तरतरी पटापट पळती ना. आणि आम्ही आहेत. येत चाललं आता गाडी घेऊन. आणि आम्हाला आता टॅक्सी बघायची पुन्हा इथं. त्या बाजूला क्रॉस करून जावं लागेल. काय बोलताय. इकडे ना वरलीची दूध डेअरी होती. अरे डेअरी खूप मोठी होती. इथं एवढी हवा आहे ना. केसांचा अवतार बघा कसं होतोय. वाटतंय का जरा तरी काही आहे. आम्हाला टॅक्सी काही भेटत नाही. आम्ही बसलो इथं. आता ओला बुक केली इथून. एवढं जवळ आहे बघा. आली ना 7-8 मिनटावरच आपलं घर इथून. तरी पण टॅक्सी भेटा नाही. आली बोलता ओला बुक केलेली यशने. बसा बसा. हां हळू गाड्या येते तिकडनं. आता आम्ही जाऊन आलोय. तुम्ही कुठे निघाले. हां आलोय आता. यश गेला पुढे. चावी होती त्याच्याकडे. मजा केली पण काय मजाक मस्ती करत माय बहिणी काय बोलून आणले. कोणी काय मेघा आणि तिचे दादा एक बाजूने. बोलते आता परत फक्त समुद्राकडे जायचं नाव काढा. बघितलं का किती त्रास आहे बिचारी बहिणीला माझ्या. तर चला आता बघा 12:20 झाले आणि आलोय आता घरी. आता मस्त AC लावून झोपायचं. बाहेर तर खूप हवा होती पण घरात मला झोप नाही येत तशी. आता निवांत. उद्या कुठं जायचं प्लॅन आहे. आज महालक्ष्मी जायचं म्हणून तर मेघाची हालत थोडीशी डाऊन होती. संध्याकाळपर्यंत काही एवढी तरतरीत नव्हती. मग नाही केलं. मग आता उद्या तरी जावं लागेल कुठेतरी. बघूया कुठं जाणं होतंय काय होतंय. भेटू सकाळी मी तुम्हाला. तोपर्यंत सरताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली आणि सकाळच्या आता ना 8:45 वाजले. पण इकडे साहेब झोपलेले अजून म्हणून मी व्हिडिओला इकडनं सुरुवात केली. ताईची माझी आंघोळ वगैरे झाली बघा. 8:45 झाले. यश गेला सकाळी लवकर. दीदी 5 वाजता आली. दीदी त्या घरात झोपली. मेघा एकदम शांत झोपलेली. गोळ्या वगैरे घेतले ना तर आता उठली आणि आंघोळीला गेली. ताईचं माझं चहा वगैरे झालं. पाणी बिणी भरून सगळं कामं झाले. आणि ताई बोलल्या नाश्त्याला जरा
धपाटे बनवते, कसली तर दुधीचे. त्या कशा काय बनवते ना थोडंसं तुम्हाला दाखवते. मला देवपूजा करायची आहे. चिमणी चालू आहे तिथे, चिमणी बंद करते पहिले. आता ना दूध गरम केलं आहे, मेघासाठी चहा ठेवला आहे तिथे. इथे दूध असं थोडंसं किसून घेतलं आहे अर्धा, आणि वाफून घेणार आहे ना. अच्छा, थोडंसं वाफून घ्यायचं आहे आणि मग ते धपाट्यांमध्ये कसं काय करते पुढे ते तुम्हाला दाखवते. भेंडीची भाजी बनवायची तर ती धुवून ठेवली, तर ही कसं काय बनवते थोडं थोडं तुम्हाला शेअर करते मी. असं थोडंसं 2 मिनटं उकळून घेतलं आहे, जर असं नरम करून घेतलं आहे, जास्त नाही. आता हे चाळणीमध्ये काढून घेणार आहे. बघू आता काय काय बनवतात. माझ्यापेक्षा हुशार आहे जेवणामध्ये. इथं ना दुधी भोपळाचा चाळणीतून काढून घेतला आहे, गव्हाचं पीठ टाकलं आहे आणि चमच्याभर बेसन पीठ घातलं आहे यामध्ये. आता काय करणार तिखट. तर आता यातून काही तिखट घ्यायचं. जिरं नव्हतं राहिले डब्यामध्ये. तिळ कुठे? तिळ एकच वरती समोर डब्यामध्ये. काश्मीर पावडर घातली आणि आपला कांदा लसूण मसाला, जिरं, थोडीशी हळद, धना पावडर पाहिजे समोर बघा, ते तिळ गॅस समोर. हां, यामध्ये आता थोडीशी तीळ, हो पण इथेच मीठ घाला, थोडासा ओवा टाकते, अंदाजाने मीठ टाका नाही काय. पाणी घालून मळणार आहे ना, थोडंसं पाणी घाला. बरं, आता मीठ वगैरे घातलं तुम्ही मळून घ्या बस. भेंडी कापायचं काम चाललं आहे. आंघोळ बिंघोळ झाली, चहा झाला आहे आणि बोलली मला पाहुण्यासारखं नको ठेवू, मला जरा काहीतरी काम दे. चाललं आहे भेंडी कापायचं काम, तयारी. बोलते आज किचन माझ्याकडे दे. तिचं काय आहे, तुम्ही नाही उभं राहायचं, आज किचन आमच्या ताब्यात द्या, आम्ही जेवण बनवतो. माझी देवपूजा वगैरे झाली बघा, हार वगैरे सगळं आणलेलं होतं अगोदरच. तर साहेबांची आंघोळ होती, माझी पूजापाठ झाली, म्हणजे आता त्यांना नाश्ता द्यायला रिकामी मी. देवपूजा दाखवते. फुलं वगैरे आता उद्यासाठी पण अजून आहे, हार वगैरे आणून ठेवले त्यांनी. पूजा झालीत, अजून नैवेद्य ठेवायचं आहे मला. दूध गरम आहे ना, दूध साखरे नैवेद्य नाही ठेवला मी अजून, आत्ताच झाली पूजा. आणि केस वगैरे धुतले आम्ही, सगळ्यांनी धुतले आज, दोघी तिघींनी. पण तर केस ओले ना, तर विंचरले नाही, तसेच आहे बघा असं हे. म्हणून आज अवतार थोडासा खराब दिसतोय. आज बुधवार आहे, बघू आता आज कुठं जाणं होतं आहे, काय होतं आहे. थोडा असा काही पाऊस पण चालू होता, पाऊस जास्त नसेल तर बरं होईल, म्हणजे आरामात कुठंतरी बाहेर जायला होईल. ताई पीठ मळून घेते, मी दूध साखर नैवेद्य ठेवते, साहेबांना नाश्ता वगैरे देते आणि मग तिथून पुढे आता काय काम होत आहे ते. असं पीठ भिजून लाटून बनवली बघा, छान. मला थोडं खाऊन बघायला दिलं का, तर मीठ कमी वगैरे काही बरोबर आहे, मस्त आहे, छान आहे. दादाचा नाश्ता करायचं तयार केला तिने. माझं थोडंसं बोट कापलं, मग तिने फ्रूट कापून दिलं. त्या सुरीला खूप धार आहे, मी आणली ना परवा, या सुरीला एवढी धार आहे ना. साहेबांना दिला आहे तिथे नाश्ता. आता ना हिला पण जबरदस्ती नाश्त्याला बसवलं इथं. ते बोलले काल हिला फ्रूट दिलं तर बोलत होती की ती मला ते फ्रूट खायला घातलं, मी जबरदस्ती खाल्लं. आज साहेबाला बोलली तुमच्याबरोबर बसवायला, आणि ताईन मी मस्त नंतर मग गरम गरम नाश्ता करेल. हे बसलेत, एक तिखट घेऊ एक गोड घेऊन. कारण हिला ना खायलाच नको, तिच्या तब्येतीवरून बघा तुम्ही. ताईनो अजिबात खात नाही, जबरदस्ती द्यायला लागतं. आणि आम्हाला दुसरं काही नाही लागत, आम्हाला फक्त फ्रूट लागतं रोजचं, बाकी काहीच नाही. बदाम भिजवायलाच विसरली रात्री आमची, बडबड बडबड त्याच्या नादामध्ये. आणि काय मग लक्षातच नाही राहिलं माझ्या. काल पण नव्हते भिजवले, आज पण नाही भिजवले मी. चला ताईचं झालं आहे, आता तिकडे बनवायचं. मस्त बनवलेत बघा, छान असे. खूप तेल नाही लावलं, एकदम कमी तेलामध्ये मस्त दाबून दाबून भाजून घेत आहे. मला बोलता गरम गरम तू खायला घे. पुन्हा एकदा थोडासा चहा ठेवला आहे. मी बोलले नाही दोघी सांगते खाऊ, एकटी का खाऊ मी, कुठं रोज रोज असते माझ्याबरोबर कोणी. बनवा मग घेऊया. तर आपलं पिठाचं असून पण आम्हाला हातानेच पीठ मळायचं आहे. बघितला किती आगाऊपणा चालला. मी बोलले मी मळून देते, आपलं फूड प्रोसेस असं नावाला ठेवलं इथं, आणि हाताने पीठ मळायचं आहे. आणि इथे मला काय केलं आहे, दुधी भोपळा थोडासा राहिलेला ना, चणा डाळ घालून त्याची मला भाजी बनवली ताईने. आणि मी इकडे काय केलं, पाणी गरम व्हायला ठेवलं आहे. थोडासा साबुदाणा आहे ना, तर याची थोडीशी खीर बनवायची. तर असंच राहून चाललं आहे फ्रीजमध्ये, तर थोडीशी खीर बनवते. दूध वगैरे घालून, दूध साखर घालल्यानंतर
राहिला की ना 1-2 दिवस राहून जातो टाकून द्यावं लागतं, त्यापेक्षा बनवलेली बरी. तिकडं मेघाचं चाललंय लसूण सोलायचं काम. तिला इथून हाक लावलं, मी हे करते मी ते करते, म्हटले जा. आता आम्ही करतोय ना इथं. आता भेंडीची भाजी मी बनवणार आहेत. आणि स्नेहा यायची, मग स्नेहाला आवडतं काय अख्खा मसूर. अख्ख्या मसुराची आमटी तिला बनवते. आणि म्हणजे यशचं पण काम होईल, यश काय. आणि ताई खिचडी भात बनवणार नंतर मला, मग त्यांची रेसिपी मी तुम्हाला घेईल. मी आता बाकीच्या ज्या भाज्या आहे ना त्या पटापट बनवून घेते, कारण या आहे ना मग असं वाटतं बोलल्या बिल्ल्यात वेळ घालवा. रेसिपीज आपल्या रोजच चालू आहे. थोडंसं यांच्याशी काम करता करता बोलणं चालणं, कोणाचं काय असं तर ते बरं वाटतं ना. रेसिपी आपल्या नेहमी चालू असतात. सगळं बनवून झालं दाखवेल काय काय बनवते काय नाही. पण ताई छान बनवलं खिचडी भात. वाटाणा काला मी सगळं संपून टाकलं आहे, वाटाणा नाही आहे पण असं जे आहे त्याच्यामध्ये बनवायचं. तर बघा इकडं तर ही खीर अशी बारीक गॅसवर शिजते अजून. पण मी ते कांदा नाही केला सॉरी, लसूण जिरं मोहरी कोकम असं मस्त कढीपत्ता घालून चांगलं परतून घेतलं आहे. मिरची तिखटपणा एकदम कमी होऊ देते. आणि त्यानंतर मी भेंडी टाकते अशी. आज मेघाने कापून दिली, मस्त बारीक कापली छान. आणि थोडीशी चांगली परतून घेते. मला ना कढीच्या व्हिडिओला कमेंट आहे ताईंच्या खूप आपलं कोकम घातल्यानं कढी चांगली होती का, हे होतं का, बेसन शिजतं का, सगळं होतं ताईने, सगळं व्यवस्थित होतं. बेसन पण चांगलं शिजलं जातं आणि कोकम घातल्याने कढी पण खूप छान होती. आता इथे ना थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मीठ नाही घातले. कोकमला थोडं मीठ आहे म्हणून मीठ जर असं मी बेतालीत घालणार आहे. 1 चमचाभर मीठ घातलं आहे. थोडीशी हलवून द्यायची आहे. एक वाफ येऊ देऊ, फक्त अर्ध्या मिनिटाची वाफ घ्यायची आहे झाकण ठेवून, म्हणजे शिजून जाते. सगळं मिरची मसाले मीठ सगळं एकत्र छान होतं. आणि अर्ध्या मिनिटात झाकण काढून घ्यायचं. एक वाफ देऊन अशी भेंडीची भाजी तयार झाली बघा. मस्त हिरवा कलर राहिला आहे. जास्त झाकण नाही ठेवायचं, नाही तर मग ना पिवळा कलर चढतो. आणि मीठ लगेच परतवताना घालायचं. काही चिकट बिकट होत नाही बघा, एकदम मोकळी येत. असं बोलतात ना की मीठ घातल्या चिकटपणा येतो, अजिबात नाही येतं. पण मिठाने रंग तसा ना तसाच राहतो आणि चव उतरते चांगली. तर ही झाली ती भाजी. आणि ताईने मला बनवली दुधी भोपळ्याची भाजी, नुसती अशी लाल तिखट वगैरे घालून आणि चण्याची डाळ घालून. हां मला अशी आवडते. याच्यानं कुकरला आम्ही 3 शिट्या करून घेतल्या. डाळ थोडीशी राहिली पण दुधी शिजलाय. बघू दे मला दुधी कसं काय शिजलाय. दुधी शिजलाय बरोबर आहे. डाळ जराशी वाटते काही नाही, पण अशी झाली दुधी भोपळ्याची भाजी. आमचं सामान भेटत नाही आहे तिकडं, डब्यामध्ये भरेल नाही ना. इकडं सगळी उचक पाचक चालली, कुठं काय. तर आता अजून मी डब्यामध्ये भरलं नाही, तिकडे डबेच घासलेले नाही आहे. मसूर पाहिजे होते तर इथं शोधाशोध चालली होती. नुसती त्यावरती तिला पाहिजे असली तर स्नेहा येईल. आता इकडं काय चाललंय बघा, चपात्या. आज आम्हाला डायरेक्ट म्हणजे हाकलून दिलं आहे चपात्या मीच करणार आहेत म्हणून. कर आता काय करायचं. मेघा चपात्या करते, ताईचं चालले शोधाशोध. आणि मला अजून बनवायची आमटी. करा काय देऊ, चपाती ठेवायला देऊ चाळण आपली. उलटान देऊ का तेल लावायला, नको हाताने चालतंय ना. तुझं फेवरेट काम आहे काय. बरं आता बघा मला मसूर आमटी बनवायची, तर मसूर धुवून ठेवले मी. आणि कांदा टमाटा लसूण कोथिंबीर कढीपत्ता आणि यातलं जिरं मोहरी तिखट हे सगळं असं घ्यायचं आहे. मेघाबाईच्या मस्त छान चालल्या पातळ सर चपात्या, भारी मस्त बनवती. वा तिच्या चालल्या चपात्या. आणि तिचं काम ताईने घेतले. ताई बसले आता तिकडे लसूण सोलत. ती सोलत होती ना, आता त्यांनी घेतले ते. चला मी भाजी बनवते. हे बघा अशी मसुराची आमटी ना, कांदा टमाटा आणि 2 चमचे शेंगदाणा कूट घालून आहे ना. खूप तिखट नाही केलं तर येत जेवणार आहेत म्हणून. आणि चहा पण झालाय भाभीला, त्याला जेवायला देते. मेघाने मस्त चपात्या वगैरे केल्या. थोडंसं पीठ राहिलेलं, याचे पराठे पण लाटले. आणि मेघाने अशा छान चपात्या केल्या बघा, माझ्यापेक्षा सुंदर चपात्या केल्या. भारी वाटतंय. आता बोलते मी आहे तो पण मीच चपात्या करणार, तू नको जरा आराम कर. तर आता ना मी खाली गेले होते एक्सरे वगैरे करायला, तर त्यांची मशीन बंद. आले परत बसले. स्नेहा आली. आमचं तर आहे बघा नुसतं असं फक्त गप्पा चालल्या आहेत. त्रिमूर्ती बसलो आहे आणि फक्त गप्पा.
कारण आज आहे ना त्यांनी मला जास्त काही कामं नाही करू दिले, मी बसलेच आहे जरा. आणि त्यात पण स्नेहा आली तर आणि मग थोडंसं बरं वाटलं. स्नेहाने चॅनल चालू केलं आहे. असं छान शॉर्ट व्हिडिओ टाकते पण मस्त छान वाटतं. व्हॉईस वगैरे देऊन भारी सगळं दाखवती काय काय नाही. माझं चॅनलचं नाव आहे वसुंधरा अंडरस्कोर म्हणजे खालची लाईन हा. ओनली हा. डबल वाय आहे त्याच्यात. हा. आणि माझं कंटेंट स्पेशली मी कॅफेज वगैरे जाते, हा. मम्मीसोबत बाहेर फिरायला गेले हा. तर ते सगळे व्हिडिओज मी टाकते. ते आणि- मी मम्माकडून शिकून आता अच्छा करते अच्छा. आणि हळूहळू. शॉपिंगला वगैरे जाते, हो, शॉपिंग shoppingला टाक जाते. हा. मग बाहेर पप्पांसोबत कधी काही घ्यायला गेले, हा, इलेक्ट्रिक हा. गोष्टी वगैरे सगळं ते घरातल्या वगैरे पण टाकते या. कंटेंट सबस्क्राईब करा. हां, नाव सांग पुन्हा. वसुंधरा माझं नाव आहे वसुंधरा ओनली. चॅनलचं नाव माझं वसुंधरा ओनली आणि माझं नाव वसुंधरा पाटील आहे. म्हणजे हिचं ओरिजिनल नाव वसुंधरा पाटील आहे आणि आम्ही तिला असं लाडायचं बोलतोय बरं का. स्नेहा. लाडाचा दिवा आमचा तो स्नेहा. पप्पाशी भांडायला आली. कशामुळे आली ते पण सांग. पप्पा ऍक्च्युली काल गेले फिरायला. हां, कुठे गेलेले? CPS ला. CBS ला गेलेले. आणि मी जेव्हा आले तेव्हा त्यांना सुट्टीच नसते, टाइमच नसतो. फक्त डिनर करायला येतात आणि लंच करायला येतात. अच्छा, हा. मग ते आज आले की त्यांची फिरत नाहीये. जळक्यापणा काय ह्या पोरीला घेऊन गेले, हिला घेऊन गेले आणि हे जळक्यापणाने. इक्वल आहेत. मला अच्छा. पण घेऊन जायचं. अच्छा, आज तुला घेऊन जायचं. हा, मग आज ओके. पप्पांना कॉल केला मी आता पप्पा येणार आहे बोलले. अच्छा. पप्पाशी भांडायसाठी पोरगी आली. तिकडे भाभीचं काम चाललंय अजून. पटापट सबस्क्राईब करा मग. हां, वसुंधरा चॅनलला. आणि मग मला पण. मम्माला करताच आहे ग. भारी छान प्रेम देत आहे आपल्याला नाही का. Comment खूप सुंदर. वाचते ना. आणि तुला तर खूप. स्नेहा खूप क्यूट आहे, स्नेहा खूप छान आहे. आणि आता तर अजून येतील. एवढी छान आज तर खूप सुंदर दिसते मस्त. थँक्यू सो ओके. मच हा. सगळ्यांना. अजून मला माझ्या भरपूर प्रेम द्या, लाईक करायचा व्हिडिओ आणि पूर्ण व्हिडिओ बघायचा. आणि कारण ती तू- खूप जीव लावते तुम्हाला. आणि तू पण छोटं पिल्लू आहे, तुला पण खूप खूप प्रेम देऊ दे नाही का. Yes. हां, नवीन नवीन जरा थोडं वेगळं वेगळं. हो. ओके. माहिती तू हुशारी आपण तर हे आमचं नुसतं काय आहे, ते म्हणतात ना वरब्याचं रताळू जे असतं ना तेच आहे. काहीच उपयोग नाही आम्हाला. मायली केले अशा आहे, मायली केली तसे अजिबात. आम्ही असं म्हणजे या कॅमेऱ्याकडे यायचंच नाही आहे. माझ्यापासून लांब पळायचं. काय करायचं. त्यांनी ना सगळं हे केलं दोघींनी. कोणी चपात्या केल्या, कोणी काय केलं, कोणी काय केलं. आता त्यांच्या वाट्याचा खिचडी भात राहील, पण भाभीचं काम चाललंय ना. आणि मला असं गरम गरम भात खायचा आहे. कुकर खोलला आणि खायला घ्यायचा गरम. त्यामुळे त्या थांबल्या, बोलल्या गरम बनवते लगेच जेवायला घेऊया. तर ते त्यांच्या पद्धतीने बनवतील, मग मी तुम्हाला दाखवते.